आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा, तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. आणि कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट ह्याचा आन्सर आहे बी. फर्स्टला बी आहे बघा, सेकंडला आहे सेकंडला बी आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला बी आहे की बिकॉज एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं, फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ ए पी. 4 - 4 इज इक्वल टू 0. सो थर्डला डी. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100% प्रोबॅबिलिटी दाखवू शकते. 0.7 फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं आन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे, 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन फर्स्टमधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा, इफ 2x + y इज इक्वल टू 7 अँड x + 2y इज इक्वल टू 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं. आणि x + yची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा. x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + yची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 2y = 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं, 3x + 2y = 18. म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3. 18/3 x + y = 6. x + yची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म, अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता tn = thrice n - 4. टेक n = 1. आता फर्स्ट टर्म काढायची म्हणून आपण n = 1 घेतलं. तर n = 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा आन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे, फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 इज इक्वल टू 1. अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1. तर अशा प्रकारे tn = -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस नमुना स्पेस काय, तर n(s) इज इक्वल टू HH, HT, TH आणि TT. अशा प्रकारे n(s) इज इक्वल टू 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे. ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेलं आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y = 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण, -2 + 2y = 4, 2y = 4 + 2, 2y = 6, y = 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 + 2 × 1 = 4, x + 2 = 4 म्हणून x = 4 + 2 2 म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 आणि 12 म्हणजेच अल्फा इज इक्वल टू 5, बीटा इज इक्वल टू 12. सम ऑफ माय रूट्स म्हणजेच यांची ॲडिशन करायची. अल्फा + बीटा इज इक्वल टू 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा × बीटा इज इक्वल टू 12 × 5, 12 × 5 इज इक्वल टू 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज प्रिपेअर्ड x² + 17x + 60 इज इक्वल
0 हे बघून घ्या तुम्ही. इथे असे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे. अल्फा बीटा त्यानंतर सम देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. ते इक्वेशन काय तर x² मायनस 17x अधिक 17x अधिक 16 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड परचेस्ड शेअर FE ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4 complete for 90 to find a number of shares she purchased. ॲक्टिव्हिटी FE इज इक्वल टू 20 प्रीमियम इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं, MV काढायचा होता. MV काढताना FV प्लस ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता म्हणून प्रीमियम लिहायचं. मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता. इज इक्वल टू 20 प्लस FE दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹24. नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन ME. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती, टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आकडाच दिलेला. MV फक्त आपल्याला 24 लिहायची होती त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे, इथं ॲन्सर किती येणार आहे, तर त्याचा ॲन्सर 1,000 शेअर्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस. x अधिक y बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणितं दिली. फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा त्याच्यामध्ये x अधिक y बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट, 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. सेकंड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2 y बरोबर 1 म्हणून xy 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल, बघायचं असेल, कन्फर्म करायचं तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1, 2 अधिक 1 3 बरोबर आहे. म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता अतिशय सिम्पल इक्वेशन होतं. ह्याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे. बघून घ्या एकदा, काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13चे अवयव असे पडायचे, त्यांची बेरीज 14. 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0. म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0. हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा, त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग AP, फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग AP अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 21 दिलं तर इथं 19th बदलून आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ AP, 19th टर्म ऑफ, आता ही तुमची AP लिहून घेतलेली आहे. A म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे. T2 13, T3 19, T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे D. मग T2 मायनस T1 इज इक्वल टू 6. मग N आपल्याला कितवं काढायचं आहे पण 19वा. म्हणून TN बरोबर A प्लस N मायनस 1 इंटू D हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 इज इक्वल टू 7 प्लस आपण आहे या व्हॅल्यू घालायच्या आहेत. N मायनस 1 म्हणजे 19 मायनस 1 बरोबर 18 गुणिले 6 म्हणून 7 अधिक 18 गुणिले 108 म्हणून T19 इज इक्वल टू 115. म्हणून 19th टर्म ऑफ AP इज 115.
परत एकदा बघून घ्यायची. 19th टर्म म्हणजे N19 आहे. डिफरन्स काढलेला आहे. A1 A2 A3 लिहिलेला आहे. व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा, यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2000, ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता. MV दिलेला होता. ह्याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5 ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 × 100 × 2000. याचा ॲन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 × 10. आता इथे 2 शून्य गेल्यानंतर 0.5 काय राहिलेलं आहे बघा, इकडचे दोन झिरो, इकडचे 2 झिरो राहिलं काय, मग 5 0.5चं कन्वर्ट 5 × 10 × 20, 10 10 × 20, 5 × 10 10 रुपये. अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं ॲन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, विक्रीनंतर विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो, मायनस करतो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज, MV 2000 दिलेला होता, -10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज ॲन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं ॲन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे ॲन्सर आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं, तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे, क्लास मार्क दिले, नंबर ऑफ स्टुडंट यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ N करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX आहे. एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे. फक्त समेशन ऑफ N इज इक्वल टू काय आलेलं आहे, 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची. समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे, मीन टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग X इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय N इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60, 60 × 60 पंचा 300, 5 आवर्स झालेलं आहे. मीन ॲट टाईम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 आवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 आवर्सचा ॲन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ N काढायचा होता, समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं, तुम्हाला मीन येत होता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3rd A. बघा अशा प्रकारे बघा, क्वेश्चन नंबर 3rd A, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 मार्क्स. श्री मणिकलाल हॅज परचेस्ड 300 रुपीज ऑफ FV, रुपीज 100 फॉर MV, rupees 120. Company has paid dividend at 7%. Compute the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे, नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत. बघा याच्यामध्ये बघा व्हॅल्यू घालायच्या होत्या. ॲक्टिव्हिटी बघा, FV ₹100, नंबर ऑफ शेअर्स दिलेला होता. सम इन्व्हेस्टेड MV इंटू नंबर ऑफ शेअर्स 120, कॉलममध्ये 120 × 300 36,000 रुपीज आलेला आहे. डिव्हिडंड परचेस FV इंटू रेट ऑफ डिव्हिडंड 100 × 7/100 इज इक्वल टू 100ला 100 7 रुपीज. टोटल डिव्हिडंड रिसिवड 300 × 7 इज इक्वल टू 2100 रुपीज आलेला आहे. रेट ऑफ रिटर्न डिव्हिडंड इन्कम इंटू सम इन्व्हेस्टेड इंटू 100. आता इथं 2100 म्हणजे 2100 अपॉन 36,000 इंटू 100. आता 0चे डिजिट गेलेले आहे, राहिलं काय बघा, ते 3 7 21, 3 1 3 2 712 गुणिले 5. आता इथं आलेलं आहे 35/6. याचा आन्सर आलेला आहे 5.8%. ओके, पुन्हा एकदा तुम्ही हे अशा प्रकारे बघून घ्या. संपूर्ण उदाहरण तुम्ही बघून घेऊ शकता. बघून घ्या. ओके.
आता बघा मध्ये बघा 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्मड फ्रॉम द डिजिट 235 विदाउट रिपिटेशन ॲट द डिजिट कम्प्लीट फॉलोइंग ॲक्टिव्हिटी लेट येस बी द सॅम्पल स्पेस. बघा मी ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी सोडवून दिलेली आहे. बघा सॅम्पल स्पेस येस इज इक्वल टू 23 25 32 35 कॉलममध्ये आलेला आहे. नंबर ऑफ स्पेस इज इक्वल टू 6 इव्हेंट फर्स्ट द नंबर सो फॉर्मड इज अन ऑड नंबर पाहिजे. त्याच्यामधले आपल्या वरच्या ह्याच्यामध्ये ऑड नंबर आहे ना 23 25 35 अँड 53 हे ऑड नंबर म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ऑफ ए इज इक्वल टू 4. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये 4/6 पी अपॉन ए इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 2/3. अशा प्रकारे हे गणित तुम्ही बघून घेऊ शकता. त्यामध्ये ब्लँक फर्स्ट जागा आहे 35 नेक्स्ट 6 नेक्स्ट 35 देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए 4/6. ह्याला आपण दोन्ही संख्या 2च्या पाड्यात आहे म्हणून 2 2 4 2 3 6 2 प्रोबॅबिलिटी ऑफ इज इक्वल 2/3. अशा प्रकारे हे गणित तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढचं जे गणित होतं ते क्रेमर्स रूलनं सोडवायचं होतं. बघा बी मधला फर्स्ट सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन फ्रॉम द सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमरची उदाहरणं मी 2 दिली होती. फक्त इथं आकडे संख्या अंक बदललेले आहेत. आपण अशा प्रकारे क्रेमरसुद्धा टाकलेला होता. त्याची उदाहरणं सोडवायला सांगितली होती आपल्या व्हिडिओमध्ये. बघा 4x + 3y = 18 3x - 2y = 5. तर ह्याच्यामध्ये A1 A2 काय येणार आहे बघा 4 3 B1 B2 3 - 2 C1 C2 18/5 18 डिटर्मिनंट काढायचं आहे. A1 A2 B1 B2. त्याच्यानंतर काय येणार आहे बघा इथं आता तुमचा D येणार आहे -17. आता dx तुमचा येणार आहे -51 आणि dy तुमचा येणार आहे तुमचा -34. आता बाय क्रेमर रूल्स x काढायचा आहे dx/d x = 3 आणि y काढायचा आहे dy/d म्हणजेच इथं आलेलं आहे 2 म्हणजे x 3 आणि y 2 आलेले. आता ह्याच किमती तुम्हाला उत्तर करेक्ट बघायचं आहे. ह्याच किमती तुम्ही इथे घालू शकता. x = किती आलेलं आहे तुमचं 3 आणि y = 2. बघा 4 × 3 12 अधिक 3 × 2 12 3 2 6 12 आणि 6 18. तर अशा प्रकारे आपल्याला ह्याचा ॲन्सर बघायला तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घेऊ शकता. अशा प्रकारे तुमच्या ह्याच व्हॅल्यू आल्यात का बघू शकता -17 -51 आणि -34. अशा प्रकारे हा प्रश्न ह्या जर व्हॅल्यू करेक्ट आल्या तर तुमचं x आणि y व्यवस्थित निघून जा. बघत होतो bx² + 2m - 12x + 2 = 0. आता याची तुलना जरासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे. x² + bx + c = 0. याच्याशी तुलना एची व्हॅल्यू ही आली x सोडून, बीची व्हॅल्यू ही आली, सीची व्हॅल्यू ही आली. त्याच्यानंतर बघा आता b² - 4ac ची किंमत काढ 2. आता b² ची किंमत बीचीच किंमत इथं घेतली याचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर आला. हे a - bचा स्क्वेअर कसा m² - 2 12 2 × 12 × 2 × 12 24m अधिक 12चा वर्ग 144 वजा ह्यांना आता 8 जर 4 2 गुणलं 8 आलं m - 12 आहे असं ठेवलं. आता बघा ह्याचं जनरेशन पूर्ण 4m² - 96m प्लस 576 ह्यानं 4 ह्याला गुणलं गेलं. आता ह्याला 8 ह्याला गुणलं 12 96. आता हे अशा प्रकारे आता बघा 4m² वजा 96 आणि वजा 8 वजा 104 झाली आणि 576 अधिक 96 672. हे झालं इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन हॅज रिअल अँड इक्वल रूट्स. आता ह्याच्यानंतर हे आहे असं घेतलेलं आहे वरचं इक्वेशन. डिवाइड बाय 4 ह्याला जर भागलं आपण डिवाइड केलं तर इथं 4 भागल्यानंतर 4 जाऊन m² मायनस आता 104 भागिले जर तुम्ही 4 केलं तर तुमचं काय ना 26 आणि 672 भागिले 4 168 इज इक्वल टू 0. नवीन इक्वेशन मिळते m² - 26m आणि 168 इज इक्वल टू 0. m² मायनस आता ह्याचे अवयव 14 आणि 12 वजा 24 अधिक 168 म्हणजे एका कंसामध्ये वजा 14 आणि एका कंसात वजा 12 येणार. आता m - 12 0 14 इज इक्वल टू 0. आता m = 12 इज नॉट एक्सपेक्टेड इज नॉट करेक्ट बिकॉज mची किंमत 12 घातली 12 - 12 0. आपण इथलं कोण एक्सपेक्ट करू शकतो m - 14 म्हणून व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 14. अशा प्रकारे तुम्ही गणित पूर्ण बघू शकता. परत एकदा ABC काढायचे आहे b² - 4ac फॉर्म्युला यूज करायचं. इक्वेशन मिळेल इक्वेशनला डिवाइड करायचं आहे. पूर्ण केल्यानंतर तुम्हाला mच्या व्हॅल्यू निघून जातील. एक व्हॅल्यू घ्यायची नाही शेवटची व्हॅल्यू घ्यायची. mची व्हॅल्यू काय येणार आहे 14 येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही हे गणित पुन्हा एकदा बघू
शकता. ह्याच्यामध्ये काय जरासा वेगळा पॅटर्न होता. त्याच्यानंतर आता बघा इन्स्टॉलमेंटचा आपण दिलेला होता. फार्मर बरोज ₹1000 ॲग्रीज टू रिपे विथ टोटल इंटरेस्ट ऑफ ₹140 अँड 12 इन्स्टॉलमेंट इच इन्स्टॉलमेंट being less than installment 10 what should be amount of first and last installment. आता बघा SN किती दिलेला आहे आपला. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 1000 प्लस 140 ह्याची किंमत आपण बेरीज केली. एन किती 12 इन्स्टॉल डी किती लेस दॅन 10 म्हणून -10. SNचं सूत्र n/2 2a प्लस n-1 इंटू डी. आता SN आपण काढलेला 1140 बरोबर 12 भागिले 2 2a प्लस यांची किंमत 12 वजा 1 गुणिले डी -10. 1140 बरोबर 12 भागिले 2 6 कंसात 2a अधिक 12 वजा 11 गुणिले वजा 10. 1140 बरोबर 6 कंसात 2a यांचा गुणाकार वजा 110. 1140 बरोबर 6 कंसात 2a वजा 110 म्हणून 1140 2a बरोबर काय होणार आहे. आता बघा 1140 भागिले 6 बरोबर 110 म्हणून काय होणार आहे. याचं उत्तर 6 9 6 आहे की 6 5 6 9 54 190 बरोबर 2a वजा 110 म्हणून 2a बरोबर 190 अधिक 110 बरोबर 300. ए बरोबर 300 भागिले 2. ए बरोबर 150. फर्स्ट इन्स्टॉलमेंट ऑफ ₹150 TN लास्ट इन्स्टॉलमेंट TNचं सूत्र TN बरोबर ए अधिक n-1 इंटू डी. ए मिळाले 150 अधिक n 12 वजा 1 गुणिले -10 150 अधिक 11 गुणिले 150 वजा 110 आणि 40 लास्ट इन्स्टॉलमेंट 40. आता अशा प्रकारे तुम्ही प्रश्न घेऊ शकता. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे 1000 म्हणून SN काढायचं आहे. त्याच्यामध्ये 140 काय करायचं टोटल इंटरेस्ट 140 त्याचा व्याजदर आहे. तर अशा प्रकारे SN समजला पाहिजे तुम्हाला. 1000 अधिक 140 SNचं सूत्र वापरायचं. त्याच्यामध्ये या किमती घातल्या तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय येते ते. त्याच्यामध्ये फर्स्ट इन्स्टॉलमेंट 150 येते आणि लास्ट इन्स्टॉलमेंट 40 येते. बघा अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे. द फॉलोइंग टेबल शोज द टोटल मार्क्स ऑफ द 180 स्टुडंट्स इन मॅथमॅटिक्स. आता ह्याच्यामध्ये बघा x आणि 2x ची किंमत काढायची आहे. तर ह्याचे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मी अशी काढलेली आहे असं लिहायचं आहे चार्ट. बघ त्याच्यामध्ये यांचं बेरीज करायची आहे 180 आणि यांची बेरीज 180 काढलेली. आता त्याच्यामध्ये किमती घाला 25 अधिक 1 अधिक 30 अधिक 2 अधिक 65 ह्या सगळ्या किमती घाला बरोबर 180. यांची फक्त बेरीज करायची. हा फक्त कॉलम सॉल्व करायचा. यांची सगळ्यांची बेरीज 120 आणि x आणि 2x 3x बरोबर 180 म्हणून 3x बरोबर 180 वजा 120 म्हणून 3x बरोबर x बरोबर 60 भागिले 3x बरोबर 20 म्हणून x बरोबर इथे येणार आहे 20 आणि 2x म्हणजे 20 गुणिले 2 बरोबर 40. अशा प्रकारे तुम्ही हिस्टोग्राम इथं काढलेला आहे. बघा इथं ऑन स्केल ऑन x ॲक्सिस 1 सेंटीमीटरवर 5 स्टुडंट, ऑन y ॲक्सिस 1 सेंटीमीटर 10 मार्क्स. आता इथं 10 20 30 0 10 20 मार्क्स ऑफ स्टुडंट्स हिस्टोग्राम दिलेला आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. अशा प्रकारे हिस्टोग्राम आलेख एकदा तुम्ही काढू शकता. मी तुम्हाला समजायसाठी इथे दिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे बघा. ड्रॉ द ग्राफ रिप्रेझेंट दार उघडं ठेव बाळा. रिप्रेझेंट इन द इक्वेशन 2x is equal to y plus 2 and 4x plus 3 is equal to 24 on the same graph paper. Find the area of triangle formed by these lines on the x axis. आता अशा प्रकारे हे जे आहे 2x बरोबर y अधिक 2 ह्याचं तयार करून घेतलेलं आहे. 2x मायनस y असं इक्वेशन सरळ होतं. बरोबरच्या ऐवजी वजा y बरोबर 2 इक्वेशनवर फर्स्ट ह्याच्यामध्ये किमती घातले x yच्या. xची किंमत 0 असताना yची किंमत वजा 2 आली. 1 असताना 0 आली. 2 असताना 2 3 असताना 2 आली. तर अशा प्रकारच्या किमती घातलेल्या आहे. बघू शकता. हे तुम्ही सोडवायचं आहे. 4x अधिक 3y बरोबर 24 दुसरं समीकरण. त्याच्यामध्ये x ची किंमत 0 घातल्यावर 8 आलं. x ची किंमत 1 घातल्यावर 6.6 पॉईंटमध्ये उतरालं. 2 घातल्यानंतर 5.3 म्हणजे 2 आणि 5.3 3 घातल्यानंतर 4 किती व्हॅल्यू देत आलेख आपला व्यवस्थित आला पाहिजे. आता आलेखाचं जर तुम्हाला उदाहरण दाखवायचं म्हटलं तर आता ह्याच्यामध्ये अशा प्रकारे हा प्रश्न आलेख कुठं गेला रिक्षा. आलेख जर दाखवायचा म्हटलं तुम्हाला नाही हा नाही तो नाही. जर आलेख दाखवायचा म्हटलं तर इथं काय मगाशी आपण आलेखाचं तुम्हाला सांगितलं होतं. आलेखाचं तुम्हाला ग्राफ सांगितलेला आहे. कसं हे टेबल आपण आखले त्याप्रमाणे बिंदू स्थापन केलेले आहेत. बघा हे आलेखादार बिंदू स्थापन. ह्याच्यामध्ये एक त्रिकोण मिळतोय आपला. एक्स ॲक्सिसवर असणारा त्रिकोण हा घ्यायचा नाही. हा एक्स ॲक्सिसवरचा त्रिकोण घ्यायचा. इक्विलॅटरल नाही आहे ट्रायंगल. हा आयसोस्केलचा आहे. बघा इथं जर आपण धरलं तर 6 येतो बेस आणि हाईट येते तुमची 4. मग अशा प्रकारे बघा एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1
हाफ इंटू बी इंटू एच, 1/2 इंटू 6 इंटू 4. आता 2 इंटू 3 6, 3 इंटू 4 इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. हे त्याचं फाइंड एरिया ऑफ द ट्रायंगलचा ॲन्सर असणार आहे. हा आलेख तुम्ही एकदा ग्राफ बघून घेऊ शकता. आता ह्याचे द कोऑर्डिनेट्स ऑफ टू इक्वेशन्स आर, इक्वेशनची नावं दिलेले आहे. त्याचे इक्वेशन आहे एक्स ॲक्सिस ऑन एक्स ॲक्सिस 3 आणि वाय ॲक्सिस 4. हे पण लिहिलेलं आहे. अशा प्रकारे ग्राफ बघून घ्या, लाईनला नावं द्या. असं आपल्याला आयसोस्केल्स ट्रायंगल मिळतो आणि त्याचा आपण इथं फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल काढलेला आहे. त्याच्यानंतर आता जो लास्ट प्रश्न आहे तो, क्वेश्चन पेपर कुठे आहे बाळा, तो दे ना क्वेश्चन पेपर. अरे पटकन दे ना. हां, आता याच्यानंतर जो लास्ट क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग पे डायग्राम शोज पर्सेंटेज ऑफ पर्सन अकॉर्डिंग टू द ब्लड ग्रुप इन अ ब्लड ग्रुप चेकिंग कॅम्प. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इथं दिलेलं आहे तुम्हाला. फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप. तर अशा प्रकारे मी तयार केलेलं बघा. ब्लड ग्रुप ए 45% म्हणजे 45/100 इंटू 360. आता याच्यानंतर इथं 162 येतं. ए ग्रुपचं 20% म्हणजे 20/100 गुणिले 360 72 आलेलं. बीचं 30% म्हणजे 30/100 108. ए बीचं 5% म्हणजे 5/100 गुणिले 360 बरोबर इथं आलेलं 18. ह्या सगळ्यांची बेरीज 360 आली तर तुमचा काढलेलं हे बरोबर आहे असं म्हणता येईल. ओके, त्याच्यानंतर हे आपण प्रत्येक ह्याचा काय पहिला जो प्रश्न आहे, फाइंड द नेम्स ऑफ द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच ब्लड ग्रुप काढलेला आहे, ॲन्सर केलं. दुसरं, फाइंड द टोटल नंबर ऑफ पर्सन इफ देर आर 600 पर्सन्स ऑफ ब्लड ग्रुप बी. आता जर बीचे ब्लड ग्रुपचे किती आहेत, बीचे आहेत तिथं 30%, म्हणजे 30/100 गुणिले 20 किती आहेत पर्सन, 600. म्हणजे 100 1 100 100 600, 30 180. म्हणजे ब्लड ग्रुप बी असणारे जर 600 पर्सन्स असतील तर त्यांच्यामधील 180 पर्सन्स असणार आहेत तिथं. तर जे 600 600 व्यक्ती जर बी ग्रुपच्या असतील, टोटली पर्सन द टोटल नंबर ऑफ पर्सन बी ब्लड ग्रुप 180 पर्सन्स म्हणजे 180 पर्सन्स. ओके, तर अशा प्रकारे असं आपण आज 5 मार्च 2025चा मॅथ्स फर्स्ट पेपर सोडवण्याचा आयडियल ॲन्सर शीट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओके.
प्रकारचा हा प्रश्न आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय युझिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडचं जो सॅम्पल आपण एक टाकला होता व्हिडिओमध्ये बघा. फॉर्म्युला मेथडनं असं सोडवलेलं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. फॉर्म्युला एक्स प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 इज कम्पेअर्ड विथ असं करायचं. एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू, 3ची व्हॅल्यू, बी स्क्वेअर मायनस 4ac 16 आलेला आहे. नंतर हा फॉर्म्युला वापरला याच्यामध्ये 16 केमिकल प्लस मायनस आहे सूत्रामध्ये प्लस मायनस म्हणून इथे प्लस घेतलेला इथं मायनस घेतलेला आहे बघा. 2 + 4/2 आणि 2 - 4/2 6/2 आणि 2 -2/2 मायनस ह्याचं नाही सॉरी 3 और -1 याचा आन्सर येतं. एक्स इज इक्वल टू 3 और एक्स इज इक्वल टू -3 और 1 आर द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन्स. बघा हा प्रश्न परत एकदा तुम्ही बघून घ्या. फॉर्म्युला मेथडनं याच्याशी तुलना केलेली आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac केलेलं आहे. त्याच्यानंतर हे अशा प्रकारे इथं पूर्ण गणित सोडवलेलं आहे. 3 और a1 हे याचा आन्सर आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न असा आहे. कमिटी स्टुडंट्स अ कमिटी ऑफ 2 मेंबर्स इज फॉर्मड फ्रॉम द बॉयज ऑफ 2 गर्ल्स. प्रोबॅबिलिटी गिवन इव्हेंट ॲटलीस्ट 1 गर्ल मेंबर ऑफ कमिटी. इव्हेंट बी कमिटी मस्ट बी 1 बॉय अँड 1 गर्ल. बघा आता याच्यावर सॅम्पल स्पेस तयार केलेले आहे. एम ऑफ सी इज कम्पेअर्ड विथ ए दिलेला आहे. ए आपला हा येणार आहे. बी दिलेला आहे. बी आपला हा येणार आहे मधला 2m - 2 आणि सी येणार आहे 2. एक्स घ्यायचे नाही त्यातले. आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत आपण काढली. आता इथं बी स्क्वेअर काय 2m - 2चा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर करा.
आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा, तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके. आणि कमेंटमध्ये तुमचे तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट ह्याचा आन्सर आहे बी. फर्स्टला बी आहे बघा, सेकंडला आहे बी आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला बी आहे की बिकॉज x² + 5x = 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं, फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ AP. 4 - 4 = 0. सो थर्डला डी. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100% प्रोबॅबिलिटी दाखवू शकते. 0.7 फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं आन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे, 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन फर्स्टमधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा, इफ 2x + y = 7 अँड x + 2y = 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं. आणि x + yची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा. x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + yची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 2y = 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं, 3x + 2y = 18. म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3. 18/3 x + y = 6. x + yची व्हॅल्यू काय निघालेली आहे, 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता tn = 3n - 4. टेक n = 1. आता फर्स्ट टर्म काढायची म्हणून आपण n = 1 घेतलं. तर n = 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा आन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे, फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 = 1 अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1. तर अशा प्रकारे tn = -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा, 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस नमुना स्पेस काय तर NS = HH, HT, TH आणि TT अशा प्रकारे NS = 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे. ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा, ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेलं आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y = 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण, -2 + 2y = 4, 2y = 4 + 2, 2y = 6, y = 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 = 2 × 1 = 4, x + 2 = 4 म्हणून x = 4 2 2 म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 आणि 12 म्हणजेच अल्फा = 5, बीटा = 12.
सम ऑफ माय रूट्स म्हणजेच यांची ॲडिशन करायची अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 12 इंटू 5 12 मल्टीप्लाय 5 इज इक्वल टू 60 and my quadratic equation is prepared x square plus 17x plus 60 is equal to 0. हे बघून घ्या तुम्ही. इथे याचे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे अल्फा बीटा त्यानंतर सम देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. ते इक्वेशन काय तर एक्स स्क्वेअर मायनस 17x अधिक 17x अधिक 16 इज इक्वल टू 0 अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड परचेस्ड शेअर फी ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4 complete for 90 to find a number of shares she purchased. ॲक्टिव्हिटी एफ इज इक्वल टू 20 प्रीमियम इज इक्वल टू 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं एम व्ही काढायचा होता. एम व्ही काढताना एफ व्ही प्लस ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता म्हणून प्रीमियम लिहायचं. मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता इज इक्वल टू 20 प्लस एफ व्ही दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹24. नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन एम व्ही. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती. टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे. त्याच्यामध्ये आकडाच दिलेला एम व्ही फक्त आपल्याला 24 लिहायची होती त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे इथं ॲन्सर किती येणार आहे तर त्याचा ॲन्सर 1,000 शेअर्स येणार आहे. ओके अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणितं दिली. फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा त्याच्यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो ह्याला मल्टिप्लाय करू शकतो म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड सेकंड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3 y बरोबर 3 वजा 2 y बरोबर 1 म्हणून xy 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल बघायचं असेल कन्फर्म करायचं तुम्ही काय करू शकता एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1 2 अधिक 1 3 बरोबर आहे म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता अतिशय सिम्पल इक्वेशन होतं. ह्याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे. बघून घ्या एकदा काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0 फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14 अधिक 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13च्या अविभाज्य पडायची त्यांची बेरीज 14 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0. m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0 हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा. त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग AP. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग AP फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग AP अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 21 तर दिलं तर इथं 19th बदलून आलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ AP 19th टर्म ऑफ आता ही तुमची AP लिहून घेतलेली आहे. A म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे. T2 13 T3 19 T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे D मग T2 - T1 इज इक्वल टू 6. मग N आपल्याला कितवं काढायचं आहे पण 19 म्हणून
TN बरोबर A+N-1 × D हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 = 7 प्लस आपण आहे या व्हॅल्यू घालायच्या आहेत. N-1 म्हणजे 19 - 1 बरोबर 18 × 6 म्हणून 7 + 18 × 108 म्हणून T19 = 115 म्हणून 19th टर्म ऑफ AP इज 115. परत एकदा बघून घ्यायची. 19th टर्म म्हणजे N19 आहे. डिफरन्स काढलेला आहे. A1 A2 A3 लिहिलेला आहे. व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 आन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2000 ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता. MV दिलेला होता. याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5 ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 × 100 × 2000 याचा आन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 × 10. तर इथे 2 शून्य केल्यानंतर 0.5 काय राहिलेलं आहे बघा. इकडचे 2 झिरो इकडचे 2 झिरो राहिलं काय मग 5 0.5चं कन्वर्ट 5 × 10 × 20 10 10 × 20 5 × 10 रुपये अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं आन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. विक्रीनंतर विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो मायनस करतो आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो. अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज. MV 2000 दिलेला होता -10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज आन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं आन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे आन्सर आहे पुढचा क्वेश्चन आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे. क्लास मार्क दिले नंबर ऑफ स्टुडंट यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ N करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX आहे. एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे. फक्त समेशन ऑफ N इज इक्वल टू काय आलेलं आहे 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे मीन टाइम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग X इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय N इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60 60 60 पंचा 300 5 आवर्स झालेलं आहे. मीन ॲट टाइम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 आवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 आवर्सचा आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ N काढायचा होता. समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं तुम्हाला मीन येत होता. ओके तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 3rd A. बघा अशा प्रकारे बघा क्वेश्चन नंबर 3rd A. कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 मार्क्स. श्री मणिकलाल हॅज परचेस्ड 300 रुपीज ऑफ FV ₹100 for MV ₹120. Company has paid dividend at 7%. Complete the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे. नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत बघा. आय एम योगिता उदय फ्रॉम ईशान क्लासेस. बघा तुमचा जो मॅथ्स फर्स्टचा 2025चा जो पेपर झालेला होता त्याची करेक्ट ॲन्सर शीट आपण आपल्या चॅनलला लोड करत आहोत. तर तुम्ही नक्कीच पहा तुमचे ॲन्सर चेक करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके आणि कमेंटमध्ये तुमचे कसा तुम्हाला हे वाटला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कळवू शकता. बघा फर्स्ट ऑप्शन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फ्रॉम गिवन. आता राईट अ डिग्री ऑफ द गिवन डिटर्मिनंट ह्याचा आन्सर आहे B. फर्स्टला B आहे बघा. सेकंडला आहे B आहे. फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स विच वन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंडला B आहे की बिकॉज x² + 5x इज इक्वल टू 2 इन दिस वे. देन नंबर थर्डला काय म्हणतं फाइंड द कॉमन डिफरन्सेस ऑफ AP 4 - 4 इज इक्वल टू 0. सो थर्डला D. फोर्थला विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट द प्रोबॅबिलिटी. शक्यता दर्शवत नाही. दिस इज अ प्रोबॅबिलिटी. दिस इज अ 15/100.
100% प्रोबॅबिलिटी दाखवू शकते 0.7 फक्त हे दाखवू शकत नाही. अंश छेदामध्ये असलं तरी 1.5 ह्याचं आन्सर येत आहे, म्हणून हे आपल्याला दाखवता येत नाही. म्हणजेच ह्याचं काय आहे 4ला बी आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड सी. आता बघा म्हणजे तुम्हाला काय म्हटलेलं आहे क्वेश्चन फर्स्टमधला बी. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्स. पहिला क्वेश्चन बघा. इफ 2x + y इज इक्वल टू 7 अँड x + 2y इज इक्वल टू 11 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x + y. आपण आपल्या जो व्हिडिओ मी पहिला केला त्याच्यामध्ये टाकलं होतं 15x + 17y आणि 17x + 15y बरोबर असं काहीतरी केलं होतं. आणि x + yची व्हॅल्यू ह्या उदाहरणाचा सराव तुम्हाला मी सांगितलेला होता करायला. तर तशा प्रकारे उदाहरण पडलेलं आहे बघा. x + y विचारलेलं आहे. तर त्याच्यासाठी बघा त्यासाठी काय केलेलं आहे बघा आपल्याला x + yची व्हॅल्यू काढायची आहे. 2x + y = 7 इक्वेशन नंबर फर्स्ट. x + 2y = 11 इक्वेशन नंबर सेकंड. पण इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड टेक ॲडिशन, यांची ॲडिशन करायची आहे. बघा ॲडिशन केल्यानंतर काय मिळतं 3x + 2y = 18 म्हणून x + y बरोबर कॉमन आला 3. 18/3 x + y = 6. x + yची व्हॅल्यू काय निघालेली आहे 6 आलेली. नेक्स्ट फाइंड द फर्स्ट टर्म ऑफ द गिवन सिक्वेन्स. याची फर्स्ट टर्म अशा प्रकारे प्रश्न गेल्या वर्षी परीक्षेला पडलेला होता. यांची व्हॅल्यू काढायची होती. यांची व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला आपोआपच त्याचं काय फर्स्ट टर्म निघून येईल. आता फाइंड ह्याचं गणित सोडवलेलं आहे बघा. आता tn = 3n - 4 टेक n = 1. आता फर्स्ट टर्म काढायची म्हणून आपण n = 1 घेतलं तर n = 1 ही व्हॅल्यू याच्यामध्ये घातल्यानंतर ह्याचा आन्सर येणार आहे -1. म्हणजेच तुमची फर्स्ट जी हे असणार आहे फर्स्ट टर्म -1 येणार आहे. 3 - 4 = 1 अशा प्रकारे हे केलेलं आहे. यांच्या ठिकाणी व्हॅल्यू घातलेले 1. तर अशा प्रकारे tn = -1 हे केलेलं आहे. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे बघा. हाऊ मेनी अल्फा न्यूमरल्स आर देअर इन द फॉर्मॅट ऑफ GSTIN. 15 ह्याचं उत्तर आहे. आता 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियस. राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉइन्स आहेत म्हणजे H आणि T अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आता बघा ह्याचं बघा 2 कॉइन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. बघा स्पेस नमुना स्पेस काय तर n ऑफ s = HH, HT, TH आणि TT अशा प्रकारे n ऑफ s = 4 होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा त्यांनी. आता कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोइंग फॉर 4 क्वेश्चन. आता हा ग्राफ दिलेला आहे. ग्राफमध्ये आपल्याला हे येणार आहे बघा. ह्याची व्हॅल्यू आपण ॲड केल्यानंतर तर अशा प्रकारे मी इथं व्हॅल्यू ॲड केलेलं आहे. x बरोबर हे समीकरण x + 2y = 4. ह्याच्यामध्ये xची किंमत -2 जर घातली आपण -2 + 2y = 4, 2y = 4 + 2, 2y = 6, y = 3 व y बरोबर इथं येणार आहे तुमचं ब्रॅकेटमध्ये 3. आता हे समीकरण घ्यायचे. ह्याच्यामध्ये 1 ही yची किंमत येईल. yची किंमत घातल्यानंतर x + 2 = 2 × 1 = 4, x + 2 = 4 म्हणून x = 4 2 2 म्हणून इथं xची किंमत 2 आलेली आहे. yची किंमत 3, xची किंमत 2. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन होता. सिम्पल क्वेश्चन होता. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म. आता मी इथं हे आपण वहीमध्ये सोडवलेलं बघा. आय एम अ क्वाड्रॅटिक इक्वेशन माय स्टँडर्ड फॉर्म इज x² + bx + c. माय रूट्स आर 5 and 12 म्हणजेच अल्फा = 5, बीटा = 12. सम ऑफ माय रूट्स म्हणजेच यांची ॲडिशन करायची. अल्फा + बीटा = 70 अँड प्रॉडक्ट ऑफ माय रूट्स अल्फा × बीटा = 12 × 5 12 × 5 = 60. माय क्वाड्रॅटिक इक्वेशन इज प्रिपेअर्ड x² + 17x + 60 = 0. हे बघून घ्या तुम्ही. इथं याचे स्वरूप फॉर्म लिहायचं आहे. अल्फा बीटा त्यानंतर सम देन मल्टिप्लिकेशन अँड देन दिस इज अ लास्ट इक्वेशन. सी तुम्ही पुन्हा एकदा हे बघून घेऊ शकता. चे इक्वेशन काय तर x² - 17x + 17x + 16 = 0 अशा प्रकारे हेच इक्वेशन तयार होते. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघा. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये दुसरा जो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांनी काय दिलेला आहे बघा. पुष्पमाला हॅज इन्व्हेस्टेड ₹24,000 अँड पर्चेस्ड शेअर FE ₹20 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹4 complete a formality to find a number of shares she purchased. ॲक्टिव्हिटी FE = 20, प्रीमियम = 4 दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त किमती घालायच्या होत्या तुमच्या. ह्याच्यामध्ये वेगळं काय करायचं MV काढायचा होता. MV काढताना FV +
ब्रॅकेटमध्ये प्रीमियम दिलेला होता म्हणून प्रीमियम लिहायचं, मराठीमध्ये आधी मूल्य लिहू शकता. इज इक्वल टू 20 प्लस एफ ई दिलेला 20 आणि प्रीमियम प्लस ₹4 नेक्स्ट नंबर ऑफ शेअर्स काढा. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन एम ई. टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी किती दिलेली होती, टोटल इन्व्हेस्टमेंट किती 24,000 त्यांनी दिलेलीच आहे, त्याच्यामध्ये आकडाच दिलेला. एम व्ही फक्त आपल्याला 24 लिहायची होती, त्यामुळे आपल्याला इथं ब्रॅकेट येणार आहे 24ला. त्याच्यानंतर आता किती येणार आहे, इथे ॲन्सर किती येणार आहे, तर त्याचा ॲन्सर 1000 शेअर्स येणार आहे. ओके, अशा प्रकारे सोडवायचं होतं. आता बघा त्यांनी पुढचा जो प्रश्न आहे, सॉल्व एनी 4 सब इक्वेशन फ्रॉम द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस एक्स अधिक वाय बरोबर 3 आणि 3x वजा 2y बरोबर 4. तर अशा प्रकारे 3 अधिक 5b असं माझ्या 5b बरोबर काय असेल 4 अधिक 5. अशा प्रकारे मी तुम्हाला एक माझ्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे गणितं दिली, फक्त इथं अंक जे व्हॅल्यू बदलून आलेले आहेत आणि त्याचा सराव अशा प्रकारे आपण करून घेतलेला होता. आपल्या व्हिडिओमध्ये असा प्रश्न टाकलेला होता सायमल्टेनियस इक्वेशनचा. आता बघा ह्याच्यामध्ये एक्स अधिक वाय बरोबर 3 इक्वेशन फर्स्ट, 3x वजा 2y बरोबर 4 इक्वेशन सेकंड. आता आपल्याला इथं 2 करायचं असेल तर आपण काय करू शकतो, ह्याला मल्टिप्लाय करू शकतो. म्हणून इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर थर्ड, इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड, सेकंड सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इक्वेशन थर्ड. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला इथे मिळणार आहे 2x बरोबर 2 मिळणार आहे. मग x बरोबर पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट वी विल गेट 2 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 2 y बरोबर 1 म्हणून x y 2 आणि 1 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बघा हे तुम्हाला करेक्ट असेल, बघायचं असेल, कन्फर्म करायचं, तुम्ही काय करू शकता, एक्सची किंमत 2 इथे घालू शकता. बघा हे जे पहिलं इक्वेशन आहे एक्सची किंमत 2 अधिक वायची किंमत 1, 2 अधिक 1 3 बरोबर आहे, म्हणजे तुमचं हे आलेलं उत्तर बरोबर आहे. परत एकदा तुम्ही बघू शकता, अतिशय सिम्पल इक्वेशन होतं, याच्यामध्ये काही असं अतिशय इझी आणि सिम्पल इक्वेशन आहे, बघून घ्या एकदा, काही वेगळं नाही. आता बघा फॅक्टरायझेशन मेथड मी तुम्हाला सांगितली होती. आपलं फॅक्टरायझेशन मेथड आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड हे सगळ्याची उदाहरणं तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली होती. m वर्ग अधिक 14 मध्ये 13 बरोबर 0 फॅक्टरायझेशन मेथड m वर्ग अधिक 14 मध्ये 13 बरोबर 0. फॅक्टरायझेशन मेथड म्हणजे 13चे अवयव कसे पडायचे त्यांची बेरीज 14, 13 गुणिले 1 13. मग आता अशा प्रकारे 13m वर स्क्वेअर प्लस 13m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m वर्ग अधिक 13m अधिक 1m अधिक 13 बरोबर 0 म्हणून m कंसात m प्लस 13 प्लस 1 m प्लस 13 इज इक्वल टू 0, m प्लस 13 m प्लस 1 इज इक्वल टू 0. हे तुमचे फॅक्टर झालेले आहेत. आता त्याच्यानंतर पुढचं बघा, त्याच्यानंतर पुढचं फाइंड द 19th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी. तर आपल्या व्हिडिओमध्ये मी फाइंड द 20th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी, फाइंड द 21th टर्म ऑफ द फॉलोइंग ए पी अशा प्रकारची उदाहरणे. तर फक्त आपण 21 तर दिलं, तर इथं 19 बदलून आलेलं आहे, म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं होतं. आता बघा 19th टर्म ऑफ ए पी, 19th टर्म ऑफ, आता ही तुमची ए पी लिहून घेतलेली आहे. ए म्हणजे A1 काय झाला 7 झालेला आहे, T2 13, T3 19, T4 25. आता आपल्याला डिफरन्स काढायचा आहे डी, मग T2 - T1 इज इक्वल टू 6. मग एन आपल्याला कितवं काढायचं आहे, पण 19वा, म्हणून TN बरोबर A प्लस N - 1 इंटू डी हे सूत्र वापरू शकतो. TMच्या ठिकाणी T19 इज इक्वल टू 7 प्लस आपण आहे या व्हॅल्यू घालायच्या आहेत. N - 1 म्हणजे 19 - 1 बरोबर 18 गुणिले 6 म्हणून 7 अधिक 18 गुणिले 108 म्हणून T19 इज इक्वल टू 115 म्हणून 19th टर्म ऑफ ए पी इज 115. परत एकदा बघून घ्यायची, 19th टर्म म्हणजे N19 आहे, डिफरन्स काढलेला आहे, A1 A2 A3 लिहिलेला आहे, व्हॅल्यूमध्ये किमती घातलेल्या आहेत. अशा प्रकारे 115 ॲन्सर आलेलं आहे. तर अशा प्रकारे दुसरं जे आहे बघा, यातलं चौथा शेअर इज सोल्ड फॉर द मार्केट व्हॅल्यू 2000, ब्रोकरेज पेड ॲट रेट 0.5%. व्हॉट इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. अतिशय सोपा प्रश्न होता, MV दिलेला होता, ह्याच्यामध्ये ब्रोकरेज रेट 0.5, ब्रोकरेज फॉर शेअर काढायचा असेल तर रेट ऑफ ब्रोकरेज 0.5 इंटू 100 इंटू 2000, याचा ॲन्सर आलेला आहे 10 रुपीज. बघा 0.5चं कन्वर्ट केलेलं आहे 5 इंटू 10. आता इथे 2 शून्य गेल्यानंतर 0.5
काय राहिलेलं आहे बघा, इकडचे दोन झिरो, इकडचे 2 झिरो राहिलं काय, मग 0.5चं कन्वर्ट 5/10 गुणिले 20, 10 दुने 20, 5 दुने 10, 10 रुपये अशा प्रकारे इथे झालेलं आहे. आता ह्याचं आन्सर आले 10 रुपीज. आता त्यांनी काय म्हटले, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, विक्रीनंतर केलेली मिळालेली अमाऊंट. मग ह्यासाठी आपण काय करतो, मायनस करतो. आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर परचेसला आपण प्लस करतो, अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेलला आपण मायनस करतो. MV मायनस ब्रोकरेज, MV 2000 दिलेला होता, -10 रुपीज इज इक्वल टू 1990 रुपीज आन्सर आलेला आहे. म्हणूनच अमाऊंट रिसिव्ड आफ्टर सेल 1990 रुपीज हे तुमचं आन्सर असणार आहे ह्याचं. आता बघा पुढचं जे आन्सर आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सबस्टन्स अँड द युटिलाइज डेली फॉर द स्टुडंट्स. ह्याच्यामध्ये काय काढायचं, तुमचा मीन काढायचा आहे. ऑलरेडी यांनी क्लास दिलेले आहे, क्लास मार्क दिलेले, नंबर ऑफ स्टुडंट यांचं इथं क्लासिफिकेशन करून फक्त आपल्याला इथं नंबर ऑफ स्टुडंट समेशन ऑफ एन करायचं आहे आणि समेशन ऑफ FIX आहे. एवढ्या 2 व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्हाला त्याचा मीन मिळून जाईल. बघा मी आहे असं टेबल इथं मांडलेलं आहे. फक्त समेशन ऑफ एन इज इक्वल टू काय आलेलं आहे, 60 आलेलं आहे. यांची बेरीज सगळ्याची समेशन ऑफ FIX आहे इज इक्वल टू 300. आता आपल्याला काय करायचं आहे, मीन टाइम स्पेंट बाय द स्टुडंट्स. मग एक्स इज इक्वल टू समेशन ऑफ FIX डिवायडेड बाय एन इज इक्वल टू FIX आहे 300 वजा 60, 60 60 पंचा 300, 5 अवर्स झालेलं आहे. मीन ॲट टाइम स्पेंट बाय द स्टुडंट्स 5 अवर्स. म्हणजे याचा फक्त मीन काढायचा होता आणि 5 अवर्सचा आन्सर. अतिशय सोपा प्रश्न होता. फक्त इथं समेशन ऑफ एन काढायचा होता, समेशन ऑफ FIX याला फक्त डिवाइड करायचं होतं, तुम्हाला मीन येत होता. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न एकदा बघून घ्या. प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 3A बघा. अशा प्रकारे बघा, क्वेश्चन नंबर 3A, कंप्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग फॉर 3 मार्क्स. श्री मणिलाल हॅज परचेस्ड 300 रुपीज ऑफ FV, ₹100 for MV, ₹120. Company has paid dividend at 7%. Complete the following to find the rate of the return on his investment. Activity FV दिलेली आहे, नंबर ऑफ शेअर्स दिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्यांनी ब्लॉक दिलेले होते ते आपण सोडवलेले आहेत बघा.